नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या विश्लेषणात आपले स्वागत आहे. आता आपण विद्यापीठात शिकत असताना अनेक गुंतागुंतीचे आणि अवघड विषय हाताळतो, बरोबर? पण तुम्हाला माहिती आहे का की दीर्घकालीन शिस्त आणि यशाचा खरा पाया हा अगदी प्राथमिक वयातच घातला जातो? एक प्राध्यापक म्हणून मला नेहमीच असं वाटतं की मोठ्या शैक्षणिक ध्येयांसाठी लागणारी जी शिस्त असते ना, ती अशाच छोट्या छोट्या दैनंदिन सवयींमधून विकसित होते. आज आपण एका मराठी प्राथमिक पाठ्यपुस्तकातील चांगल्या सवयी नावाच्या चित्रकथेचं अगदी सविस्तर विश्लेषण करणार आहोत. चला तर मग ह्या साध्याशा वाटणाऱ्या धड्यात दडलेला मोठा शैक्षणिक अर्थ समजून घेऊया. बरं, आता या संपूर्ण पानाकडे एकदा नजर टाकूया. हे पान अतिशय उत्तमरित्या आपल्याला दाखवतं की क्रमिक चित्रांच्या माध्यमातून म्हणजेच सिक्वेन्शियल आर्टच्या मदतीने लहान मुलांना जीवनावश्यक कौशल्य कशी शिकवली जातात. ही केवळ एक साधी गोष्ट नाहीये, तर विद्यार्थ्यांमध्ये योग्य सवयी रुजवण्यासाठी वापरली जाणारी एक पद्धतशीर विचार प्रक्रिया आहे. जेव्हा आपण विद्यापीठात बिहेवियरल सायन्स किंवा पेडागोजीचा अभ्यास करतो, तेव्हाच आपल्याला अशा मूलभूत साधनांचं खरं महत्त्व लक्षात येतं. तर ह्या कथेची सुरुवात कशी होते? सुरुवात खेळण्याची वेळ आणि जेवणाची हाक. या 3 पायऱ्यांमधून आपण कथेचा नेमका प्रवाह पाहू शकतो. पहिल्या चित्रात बघा, सोनू आपल्या मोती नावाच्या कुत्र्यासोबत बाहेर मस्त खेळतोय. लगेच दुसऱ्या चित्रात त्याची आई त्याला सोनू जेवायला चल अशी हाक मारते. आणि तिसऱ्या चित्रात काय होतं? सोनू बाहेरून आल्या आल्या थेट ताटावर जेवायला बसतो. हे दृश्य आपल्याला अगदी अचूकपणे दाखवतं की लहान मुलांचं लक्ष एका क्रियेवरून दुसऱ्या क्रियेवर किती वेगाने जातं. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की कोणतीही नवीन सवय लावण्यासाठी आधी योग्य वेळ आणि संदर्भ ओळखावा लागतो. आणि इथूनच सुरू होतो कथेतील संघर्ष, एक निरागस प्रश्न. आता बघा, इथली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे विद्यार्थ्याच्या मनातला एक अतिशय नैसर्गिक आणि निरागस गोंधळ इथे समोर येतो. आई जेव्हा त्याला म्हणते, अरे हात तरी धू, तेव्हा सोनू अतिशय निरागसपणे विचारतो, अगं मी तर मोतीबरोबर खेळत होतो, मग कशाला हात धुवायचे? अंधानुकरण करण्यापेक्षा का हा प्रश्न विचारण्याची वृत्ती इथे स्पष्ट दिसते. उच्च शिक्षणातही आपण हेच तर शिकतो. जोपर्यंत आपल्याला एखाद्या नियमामागचं कारण समजत नाही, तोपर्यंत ती सवय आपल्या दीर्घकालीन शिस्तीचा भाग कधीच बनू शकत नाही. मग येतं एक अतिशय महत्त्वाचं शैक्षणिक वळण, धूळ, केस आणि जंतू. अज्ञानाला ज्ञानाने कसं दूर करावं हे इथं उत्तमरित्या स्पष्ट केलंय. आई त्याला सांगते, अरे मोतीच्या अंगावरचे बारीक केस, धूळ आणि जंतू लागतात ना हातांना? ती त्याला न दिसणाऱ्या धोक्यांची जाणीव करून देते. प्राण्यांसोबत खेळताना हातांना लागणारे बारीक केस, धूळ आणि डोळ्यांना न दिसणारे जंतू कसे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात हे ती अगदी सोप्या भाषेत समजावून सांगते. हाच तर्कशुद्ध विचार विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त निर्माण करण्यासाठी अतिशय आवश्यक असतो. आणि मग कथेच्या शेवटी मिळतो तो उपाय, साबणाने हात धुणे. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सोनू आता केवळ पाण्याने हात धुत नाहीये, तर तो अतिशय अभिमानाने म्हणतो, आई आलोच मी साबणाने हात धुवून. केवळ ज्ञान मिळून काहीच उपयोग नसतो, तर त्याची योग्य अंमलबजावणी करणं हीच खरी शिस्त आहे. साबणाचा वापर करणं हा या पाठातील एक अत्यंत अचूक आणि व्यावहारिक संदेश आहे. आपण आजच्या या विश्लेषणाच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. पुस्तकाच्या शेवटी विद्यार्थ्यांना थेट प्रश्न विचारले आहेत. बाहेरून घरात आल्यावर हातपाय धुणे यांसारख्या स्वच्छतेच्या कोणत्या सवयी आपण स्वतः खरोखर पाळतो? आजचा हा धडा केवळ लहान मुलांसाठी नाही आहे, तर आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाची आठवण आहे. विद्यापीठात शिकत असताना आपण अनेक मोठी ध्येय साध्य करण्यासाठी सतत धावत असतो, पण त्या प्रवासात ही चांगल्या सवयींची पायाभूत शिस्त आपण आजही पाळत आहोत ना? यावर नक्की विचार करा. धन्यवाद.